एपिसोड 18 स्वस्तियश ज्योतिष मंच सुहास शास्त्री तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण एपिसोड 18मध्ये व्यक्तिमत्व प्रत्येक व्यक्तीचं कसं असतं, म्हणजे जातकाचा स्वभाव, त्याची जीवनातली वागणूक, नेतृत्व, जातकाची मानसिकता आणि मग त्या जातकाचं मनोविज्ञान हे कसं वाचावं याविषयी इथे आपल्याला मी सांगणार. प्रत्येक जातकाला ज्योतिषशास्त्राकडून किंवा ज्योतिषाकडून काही गोष्टीची जाणून घेण्याची उत्सुकता असते. जातकाला माझा स्वभाव कसा असेल, त्याच्या मनाचं रहस्य काय, किंवा त्याच्याविषयी लोक काय विचार करतात, हे जाणून घेण्याचं कुतूहल प्रत्येक जातकाला व्यक्तीला असतं. चला तर मग पाहूया कुंडलीतून जातकाचं एकूण व्यक्तिमत्व आणि मनोविज्ञान कसं उलगडतात. इथे स्क्रीनवरती तुम्हाला पहिले असा शब्द लिहिलेला दिसतो. खरं तर ते पहिले असा शब्द म्हणजे जातकाच्या कुंडलीतील प्रथम भाव असतो. या प्रथम भावातून आपल्याला काय समजतं तर ते म्हणजे लग्न, किंवा ज्याला असेंडंट असंही म्हणतात. लग्न म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्वाचा राजा असतो. लग्न म्हणजे पहिलं घर. त्या लग्नाचा म्हणजे प्रथम भावाच्या प्रथम घराचा स्वामी, त्यामध्ये बसलेले ग्रह आणि प्रथम भावावरती पडणारी इतर ग्रहांची पापपुण्य, चांगल्या वाईट ग्रहांची दृष्टी. लग्नाचे मानसशास्त्र हा सायकोलॉजिकल फॉर्म्युला आहे. खरं तर लग्न म्हणजे जातकाचं ओरिजिनल पर्सनॅलिटी कोड आहे. जग तुमच्याकडे म्हणजे जातकाकडे कसं किंवा कसा माणूस म्हणून बघतं, किंवा जातकाविषयी जग काय समजतं, ते आपल्याला इथून कळतं. जातकाच्या लग्नकुंडलीतील लग्नभावावरून किंवा लग्नावरून आपल्याला जातकाची बोलण्याची शैली, विचार करण्याची पद्धत, निर्णय घेण्याची कसब किंवा निर्णय तो जातक कसा घेतो, लोकांशी जातकाची वागणूक सॉफ्ट म्हणजे सौम्य आहे की हार्श म्हणजे कडक आहे, जातकाविषयीचं धाडस किंवा जातकामध्ये असणारी भीती, आकर्षण व शरीराची भाषा ही आपल्याला कळते. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की तुमचं जन्मकुंडलीतून लग्न कोणतं. मग एक एक करत आपण प्रत्येक लग्नाचे काही सायकोलॉजिकल ट्रेट्स किंवा मानसशास्त्रीय वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगणार. चला तर मग 12 लग्नांचं डीप सायकोलॉजिकल ट्रेट. प्रथम लग्न जे मेष लग्न, म्हणजे पहिले हा शब्द स्क्रीनवर दिसतो त्या ठिकाणी जर 1 नंबर असं लिहिलेलं असेल तर ती मेष राशी म्हणजे मेष लग्न झालं. द वॉरियर माइंड असतं त्या जातकाचं, आगीसारखं बोलणं असतं, तत्काळ प्रतिक्रिया अशी व्यक्ती मेष लग्नाची देते. बऱ्याच वेळेला मेष लग्नाची व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा मार्ग शोधणारी असते. मी स्वतः करतो ही वृत्ती त्या व्यक्तीमध्ये असते. थांबून विचार करणं जरा कठीणच जातं. लोकांवरील अवलंबून राहायला मेष लग्नाच्या व्यक्तीला आवडत नाही. काही कंडिशन्स ॲप्लाय करून आपल्याला प्रत्येक लग्नाचे काही साधारण गुणवैशिष्ट्य समजतात. दुसरं जे लग्न असतं ते म्हणजे वृषभ लग्न. जर स्क्रीनवरती पहिले असा शब्द जिथे दिसतो त्या चौकोनामध्ये प्रथम भावामध्ये जर तुम्हाला 2 अंक दिसला तो 2 अंक म्हणजे वृषभ राशी. त्यालाच आपण जातकाचं वृषभ लग्न असं म्हणतो. द स्टेबिलायझर माइंड असं त्याला आपण थोडक्यात वर्णन करू शकतो. वृषभ लग्नाला बदलाचा प्रचंड तिटकारा असतो. सुरक्षितता म्हणजे प्राण. नात्यामध्ये निष्ठावान असतात पण जरासे हट्टी असतात. एकदा निर्णय केला की मागे वळून पाहायचं नाही. शांत पण राग आल्यावर मात्र ज्वालामुखी असतात. असं वृषभ लग्नाची व्यक्ती असतात. तसंच तिसरं जे लग्न
मिथुन लग्न म्हणजे स्क्रीनवरती पहिले असा शब्द दिसतो, तुमच्या जन्मकुंडलीमध्ये त्या चौकोनामध्ये जर 3 नंबरचा अंक असेल तर 3 म्हणजे मिथुन राशी, अर्थात त्या जातकाच्या जन्मकुंडलीमध्ये मिथुन लग्न आहे असं आपण म्हणतो. थोडक्यात सांगायचं ते ड्युएल थिंकर असतात. ड्युएल म्हणजे 2, द्विधा. त्यांची वैशिष्ट्य अशी की मन 2 दिशांना कायम धावत असतं. अतिशय बुद्धिमान पण तुटक असा फोकस असतो. नात्यामध्ये मेंटल स्टिम्युलेशन शोधणारा असतो. लोकांना पटकन एखादी गोष्ट पटवून सांगतात. स्वतःच्या भावनांना क्लॅरिटी नसते, असं हे मिथुन लग्न. चौथं लग्न ज्याला आपण कर्क लग्न म्हणतो, म्हणजे स्क्रीनवरती पहिले असा शब्द जिथे दिसतो त्या ठिकाणी जर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये 4 नंबरचा अंक आला तर 4 म्हणजे कर्क राशी, म्हणजे जातकाचं लग्न कर्क लग्न झालं. थोडक्यात सांगायचं तर एम्पॅथी, भावनिक रडार खूप सेन्सिटिव्ह असतो अशा जातकाचा. कुटुंब, घर, जुने संबंध यांना कायम चिकटलेले ते दिसतात. वातावरणाने सहज प्रभावित होतात. मनात खोल जखमा ठेवणारा हा जातक असतो. अतिशय नर्चरिंग पण आतून भीतीग्रस्त असा या जातकाचा स्वभाव असतो. त्यापुढील लग्न म्हणजे सिंह लग्न. जर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये स्क्रीनवरती पहिले असा शब्द जिथे दिसतो त्या ठिकाणी जर 5 अंक आला तर 5 अंक म्हणजे सिंह राशी, म्हणजे जातकाचं सिंह लग्न झालं. थोडक्यात सांगायचं तर एक रॉयल माइंड असतो. स्वतःचा मान, प्रतिष्ठा, आदर हेच त्या जातकाला सर्वस्व असतं. कायम केंद्रस्थानी राहायला आवडतं. गटामध्ये, समूहामध्ये खूप उदार असतात पण इगो पटकन दुखावतो. प्रेमात अत्यंत लॉयल असतात. टीका मात्र सहन होत नाही. त्यापुढील लग्न म्हणजे कन्या लग्न. द ॲनालिस्ट असं थोडक्यात आपण वर्णन करू शकतो. प्रत्येक गोष्ट डायरेक्ट करणारा, स्वतःवर सर्वात कडवी टीका करणारा, कायम परफेक्शनिस्ट, पूर्णत्वाकडे जायची ओढच असलेला, लोकांना मदत करतो पण ॲप्रिसिएशन मिळत नाही किंवा लोक माझं त्या मोबदल्यात कौतुक करत नाहीत म्हणून दुखावतो. भावना व्यक्त करण्यात जरा कठीणच असतात. पुढील लग्न तुला लग्न, म्हणजे जर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये पहिले असा शब्द जिथे स्क्रीनवरती आला त्या चौकोनामध्ये जर 7 नंबरचा अंक आला तर ती राशी म्हणजे तुला राशी. या तुला राशीचं थोडक्यात सांगायचं तर द हार्मोनायझर असं आपण म्हणतो. कोणावरही राग ठेवू शकत नाही. कृपया सगळ्यांना खुशच ठेवायचा प्रयत्न करतात. निर्णय घेण्यात कठीण असतात. सुंदरता, संतुलन, सभ्यता यांना आवडते. नात्यामध्ये पार्टनर सेंटर्ड राहू शकतात किंवा राहतात. त्यापुढील लग्न म्हणजे वृश्चिक लग्न. जर पहिले शब्द दिला आहे त्या प्रथम भावामध्ये जर 8 नंबर आला तर ज्याला आपण वृश्चिक लग्न थोडक्यात सांगायचं तर डीप सीकर असतात किंवा डेप्थ सीकर, अगदी खोलात जातात कोणत्याही गोष्टीचा. द डीप, अत्यंत डीप सायकोलॉजी असते. बाहेरून शांत पण आतून मात्र ज्वालामुखी असतात. कोणावरही विश्वास ठेवायला बराच वेळ घेतात. एकदा प्रेम केलं तर मिटून जातील. नुकसान झालं तर मात्र आयुष्यभर विसरत नाही. कायम गुप्तता, नियंत्रण, इंटेन्सिटी याकडेच यांचा कल आपल्याला पाहायला मिळतो. पुढील जातक म्हणजे धनु लग्न. थोडक्यात द एक्सप्लोरर. स्वातंत्र्य हवंय, बंधन सहन होत नाही. बोलण्यात ब्लंट, ट्रूथ हेवी असतं. अध्यात्म, ज्ञान, प्रवास याकडे नैसर्गिक ओढा असतो. मन विशाल पण कमिटमेंट टाळण्याची वृत्ती असते. पुढील लग्न म्हणजे मकर लग्न.
स्क्रीनवरती पहिले असा शब्द जिथे लिहिला आहे त्या ठिकाणी जन्मकुंडलीमध्ये प्रथम भावामध्ये जर 10 नंबरचा अंक आला तर ते मकर राशी अर्थात मकर लग्न. थोडक्यात द स्ट्रॅटेजिस्ट. जीवनाला प्रोजेक्टसारखं पाहतात. हळू पण स्टेडी प्रोग्रेस. जबाबदारीने दबलेले. भावना व्यक्त करण्याची भीती. रिच टॉप पोझिशन माइंडसेट असतो. त्यापुढील लग्न म्हणजे कुंभ लग्न. कुंभ लग्न खरं तर द अनकन्व्हेन्शनल माइंड असतो. यांची वैशिष्ट्य या जातकाची अशी की वेगळा विचार, वेगळा नियम, लोकांना न समजणारे निर्णय, भावनांपेक्षा लॉजिक आणि विजन महत्त्वाचे. मित्रांचा गोफ मोठा असतो. अचानक नाती बदलतात.